कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। घरातल्या सगळ्या खिडक्यांना जाळ्या लावून घेतो आधी। हा आणि बाळाला लागणारे कपडे, दुपटी, त्याला लागणारे डायपर सगळं आणायला पाहिजे आपल्याला। बरोबर। अरे थांबा थांबा थांबा, तुम्ही दोघं तुम्ही तर एकदम हरकूनच गेलाय तर की आता गो बाया थांबायचं कशाला तावा? अहो सरकार देवानी पारसादच दिला म्हणायचा सपनीला आणि रुपालीला, त्याच्यामुळं आपण ह्या बाळाला चांगलं सांभाळू। बया देवानीच नेलं आणि देवानीच दिलं म्हणायचं काय? कुणाचं बाळ आहे हे तरी आपल्याला बघायला पाहिजे ना। सरकार बरोबर आहे तुमचं, माहिती काढली पाहिजे। काय ग आप्पे, हा तू का अशी गप बसलीस? आता घरातली सगळी एवढी खुशीत आहे आणि मग तुझं काय एवढं बारीक तोंड झालंय ग? मावशी अहो मी ठीक आहे, मी कशाला बारीक तोंड करून बसू? नक्की का का तुला तुझं बाळ सापडलं नाही म्हणून त्रास होतोय? हो मावशी काय बोलताय, तोंडाला येईल ती बाराळायचं का? अर्जुन नको त्यांच्याकडे लक्ष देऊस। घरातल्या कोणाचं काही चांगलं झालं तर सगळ्यात आनंदी होणारी कोण असेल ना तर ती अपर्णा आहे। वाह वाह दादा वाह, एकदम बरोबर बोलला तू। इथं काय विषय चाललाय माहितीये तुला? उगाच बोलायचं म्हणून काही बोलायचं? चांगलंच माहिती मला, वहिनींनी कोणाचा तरी बाळ उचलून आणलंय। उचलून? अरे काय बोलतोस काय सुजय? हा देवळात सापडले। मला वाटतं की आपण असं कुणाचं तरी बाळ घरी नव्हतं आणायला पाहिजे। आणि रुपाली ताईंना आपण हॉस्पिटलमध्ये पाठवणार होतो ना, त्याचं काय झालं? नाही नाही नाही, आता तिला कुठं पाठवायची गरज नाही। हा असं कसं म्हणताय तुम्ही? हा अहो ती कशी वागत होती ती माहिती आहे सगळ्यांना। तिच्यामुळे जर बाळाला काही नुकसान झालं तर केवढ्यात पडायचं ते? अहो नाही काय करणार ती, आता पहिलं बी तिच्याकडे बाळ होतच ना। आता आपल्याला माहितीये की ती भावली होती म्हणून, पण तिने बाळाला किती चांगलं सांभाळलं, तसंच ती या बाळाला बी चांगलं सांभाळल आणि ती आपोआप बरी बी होईल। होय बया, मला पटतंय मनीचं। हे पण शोध तर घ्यावं लागणार आहे, त्यात समजा काय कळलं तर? काय बाया, त्या बिचाऱ्या रुपालीचं चांगलं होतंय तर कशाला तुम्ही हाडकाठी आणताय फुकट? मावशी अहो रुपाली त्यांची मानसिक स्थिती गंभीर आहे, त्यासाठी त्यांना डॉक्टरांकडे न्यायचं होतं ना। डॉक्टरांकडे एकदा दाखवलं तर आपल्याला काहीतरी अंदाज येईल। आणि आता तर त्यांच्या हातात खरं बाळ आहे, त्या बाळाला जर काही झालं? अगं त्या रुपालीनं त्या भावल्याला जीव लावला आणि मग खऱ्या बाळाला काय ती काय त्रास देणार आहे का? काय बी काय बोलती का आप्पे तू? होय आप्पे, अगं मला बी वाटतं की रुपाली बरी होईल आता। हो, रुपाली बाळाला नीट सांभाळेल असं मलाही वाटतं। बाळाला जर खरंच आपण आपल्या घरात ठेवणार असू तर नियमाने आपण त्याला दत्तक घेऊया। आले का ह्याचे नियम? बरं चला आता आपण जेवायला घेऊ। हा मी बी जरा बंट्याकडे जाऊन येते, त्याची तब्येत बरी नाहीये आणि त्याला खाऊ घालून येते। अर्जुन तुला काय वाटतं बाळाबद्दल? आता शोध तर घ्यावासा वाटतोयच, म्हणजे घेतला पाहिजे खरं। पण आता तुझ्याकडं आणि रुपाली वहिनीकडे बघितलं ना की असं वाटतं की बाळ राहू दे घरात। हो सर, आणि बाळ जेव्हापासून घरात आलंय ना तेव्हापासून काहीतरी बदलल्यासारखं वाटतंय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।